बुलेटिनची सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीनं। उद्धव ठाकरेंनी तातडीनं आमदारांची बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळात मातोश्रीवर या बैठकीला सुरुवात होणार आहे। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भाजपनं हायजॅक केल्यामुळे शिवसेनेत प्रचंड खतखत आहे आणि या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख जाणून घेणार आहेत आमदारांची मतं। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचं भूमिपूजन उद्या म्हणजे 24 डिसेंबरला होणार आहे आणि यासाठी आज रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। मात्र या रथयात्रेत कोणताही शिवसेनेचा नेता किंवा मंत्री नाहीये, त्यामुळे भाजपनं या कार्यक्रमाचं श्रेय लाटल्याचं दिसतंय आणि उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची तातडीनं बैठक बोलावली आहे। शिवस्मारकाच्या कार्यक्रमासंदर्भात ही महत्त्वाची बैठक बोलावल्याचं समजतंय आणि थोड्याच वेळात मातोश्रीवर या बैठकीला सुरुवात होणार आहे। फोन लाईन आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी हेमंत बिरजे। हेमंत, उद्धव ठाकरेंनी आमदारांची तातडीनं बैठक बोलावली, नेमकं कारण काय आहे बैठकीचं? फक्ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत, त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये जो आता शिवाजी महाराजांचं जे आंतरराष्ट्रीय स्मारक होते आणि या स्मारकामध्ये भाजपने जो काही अजेंडा राबवलेला आहे त्या दृष्टिकोनातनं जो प्रोग्राम आहे, जो कार्यक्रम आहे, तो जवळजवळ प्रचाराचा नारळ आज जवळजवळ भाजपने फोडलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपची ही रणनीती आहे आणि या रणनीतीच्या संदर्भातला उद्याचा कार्यक्रम जो भव्य दिव्य आहे त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यावरनं जी काही चर्चा सुरू झाली आहे, शिवसैनिकांमध्ये कुठेतरी खतखत निर्माण झाली आहे, त्या दृष्टिकोनातनं आमदारांच्या आणि त्याचबरोबर मंत्र्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, नेमकं काय त्यांच्या भावना आहे हे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही महत्त्वाची बैठक मातोश्रीवर बोलवलेली आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या या कॉल नंतर आता सर्व आमदार आणि जे मंत्री आहेत ते मातोश्रीवर पोहोचत आहेत। बघती हेमंत, आज भाजपकडून कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय, मात्र यात जे रथ आहे त्याच्यातही भाजपनं प्रचार केल्याचे दिसते। भाजपचे मंत्री आहेत, अनेक जाहिराती ज्या आहेत, जे फलक आहेत त्याच्यावर, त्यामुळे शिवसेनेचे कुठलेही मंत्री आणि नेत्यांना यात सहभाग त्यांचा नाहीये, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेचे मंत्री नाराज झाल्याचं दिसतंय, काय सांगाल? फक्त चंद्रकांत पाटलांशी आम्ही याच बद्दल विचारलं, चंद्रकांत पाटलांना ही प्रतिक्रिया विचारली की शिव छत्रपती के आशीर्वाद चलो मोदीं के साथ अशा पद्धतीचे स्लोगन या आजच्या जलपूजन कार्यक्रमाचे जे रथयात्रा आहे त्या रथयात्रामध्ये दिसत आहेत, पण कुठलाही जो तुमच्या बरोबरचा जो मित्रपक्ष आहे तो दिसत नाहीये। तर त्यांनी म्हटलं की हा कार्यक्रम सर्व पक्षी आहे, हा याच्यामध्ये शिवसेनाही सहभागी आहे, याच्यामध्ये आमचे इतर मित्रपक्षही सहभागी आहेत, पण त्यांना उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे सगळे अशा पद्धतीची त्यांनी भावना व्यक्त केली। त्यामुळे ही कुरघोडी भाजपने नेमकी केलेली आहे आणि भाजपने शिवसेनेला कुठेतरी या छत्रपतींच्या कार्यक्रमामधून कुठेतरी एक संदेशही दिलेला आहे की आपलं शक्ती प्रदर्शनामार्फत राजकीय भविष्य जी काही मुंबई महानगरपालिका असून ते आणि येणाऱ्या 10 महानगरपालिकांमध्ये कशा पद्धतीचं असेल हे दाखवण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। नक्कीच राज्य सरकारच्या वतीनं जरी हा कार्यक्रम होत असला तरी त्यावरून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसतंय। धन्यवाद हेमंत या सविस्तर माहितीसाठी। तर एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांची तातडीनं बैठक बोलावली आणि थोड्याच वेळात मातोश्रीवर या बैठकीला सुरुवात होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत। मयांक, आज कार्यक्रम कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय, मात्र यात भाजपचे मंत्री दिसत आहेत, शिवसेनेचा कुठलाही नेता किंवा कुठलाही मंत्री त्याचा यात सहभाग नाहीये, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आता राज्यातल्या काही नगरपालिका ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे या 3 मोठ्या महानगरपालिका आहे। भाजपने याचसाठी तयारी केलेली आहे की सर्व स्तरामध्ये दाखवून द्यायचं की कशा प्रकारे मुंबईच्या विकासासाठी आणि एकंदरीतच मुंबईमध्ये जे भव्य दिव्य कार्यक्रम होत आहेत ते भाजपचेच कसे आहेत आणि हाच एक मुद्दा आहे की शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीच्या नेत्यांमध्ये याबाबतची खतखत आहे। काही शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणं झालं माझं, ते शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट म्हटलं की प्रत्येक होणारं महाराष्ट्रातलं काम हे भाजपच करतो, अशा प्रकारचा एक चेहरा देण्याचा प्रयत्न हा भाजपच्या सरकारने सुरू केलेला आहे, भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेला आहे। राम मंदिर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं, गेले कित्येक वर्ष शिवसेनेच्या नेत्यांनी देखील यामध्ये प्रयत्न केला, मात्र शेवटी नरेंद्र मोदींच्या नावाने जय जयकार करण्यात आला आणि कशा प्रकारे भाजपनेच हे केलं अशा प्रकारचा एक चेहरा देण्यात आला। शिवरायांचं स्मारक होतंय, भव्य दिव्य स्मारक बनावं प्रत्येकाची इच्छा आहे, मात्र परत काय होत आहे तर अख्खा इव्हेंटच
भाजपने आणि भाजपच्या नेत्यांनी हायजॅक केलाय। म्हणजे हे भूमिपूजन किंवा जलपूजन होणार आहे, हा सरकारचा कार्यक्रम आहे, हे सरकारचं काम आहे किंवा गेले कित्येक वर्ष सरकारी पातळीवरती सुरू झालेला हा शिवरायांच्या शिवस्मारकाचा मुद्दा आहे। मात्र असं असून सुद्धा फक्त भाजप या संपूर्ण इव्हेंटला हायजॅक करताय आणि हे आम्हीच कसं करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आज चेंबूरच्या रॅलीमध्ये कुठलाही शिवसेनेचा नेता आपल्याला दिसत नाही। त्यामुळे काही दिवसांमध्ये जर आपण चित्र पाहिलं तर भाजप सगळीकडे असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय की होणारं सगळं काम हे फक्त आम्हीच करतोय आणि हेच शिवसेनेला खटकतंय की प्रत्येक गोष्टीचा होणारा एक चेहरा हा भाजपचाच का दिला जातोय, शिवसेनेला त्याचं श्रेय का दिलं जात नाहीये। आणि जरी उद्धव ठाकरे उद्या नरेंद्र मोदींसोबत जलपूजनाला जातील, जलपूजन करतील, तरी सुद्धा शिवसेने नेत्यांची जी खतखत आज मातोश्रीवरती पोहोचेल आणि शिवसेनेचे मुंबईतले नेते खास करून उद्धव ठाकरेंवरती हा दबाव बनवतील की या श्रेयवादाच्या राजकारणामध्ये मुंबईमध्ये शिवसेनेला सुद्धा मानाचं स्थान मिळावं। आपण जर पाहिलं तर शिवसेना भवनच्या समोर शिवस्मारक व्हावं ही तर बाळासाहेबांची इच्छा, अशा प्रकारचं एक शिवसेनेने पोस्टरबाजी करून भाजपवरती देखील कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे श्रेयवादाच्या या राजकारणामध्ये शिवसेना कुठेतरी मागे पडली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत वरिष्ठ पातळीच्या नेत्यांमध्ये खतखत जरूर आहे। मयंक, शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, मात्र जेणेकरून आपण भाजपचं जे शक्ती प्रदर्शन बघितलं या कार्यक्रमात, तर शिवसेनेचे नेते मंडळी कुठेतरी नाराज आहेत। त्या कार्यक्रमाला उद्या जाऊ नये उद्धव ठाकरेंनी असा दबाव नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर आणला जाऊ शकतो का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सध्या आपल्याला महाराष्ट्रामधलं चित्र पाहायला मिळतंय, शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र जरी असले तरी हे दोघंही एकत्र नाहीत, हे आपल्याला परत एकदा शिवरायांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरती दिसून आलं। आज चेंबूरमधनं राज्यभरातले जवळपास 72 कलश येत आहेत, ज्यामध्ये नद्यांचं पाणी आणि माती येणार आहे वेगवेगळ्या किल्ल्यांची। मात्र या संपूर्ण इव्हेंटमध्ये शिवसेनेचा नेता कुठे दिसतोय का? शिवसेनेचा एकही नेता त्या ठिकाणी दिसत नाही। ही जर स्पष्टपणे नाराजी शिवसेनेच्या नेत्यांची आहे की हा संपूर्ण इव्हेंट हा फक्त भाजपनेच केला, भाजपच्या सरकारमुळे शिवरायांचं स्मारक महाराष्ट्रामध्ये होणार आहे, अरबी समुद्रामध्ये हे भव्य दिव्य स्मारक उभं राहणार आहे, या सगळ्याचं क्रेडिट भाजप घेत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे जरी जाणार असले या स्मारकाच्या जलपूजन सोहळ्याला, तरी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांची खतखत ही उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचणार आहे। दिवाकर रावतेंनी हे मोदींचं स्टेशन नाही असं म्हणत काल ही राम मंदिरच्या उद्घाटनाच्या वेळेला खतखत बोलूनही दाखवली होती। भक्ती, नक्कीच धन्यवाद मयंक या सविस्तर माहितीसाठी। तर शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं श्रेय हे भाजपकडून लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय आणि त्या संदर्भातच उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची बैठक बोलावली आहे। कामकाजाचा लेखाजोखा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येते, मात्र कुठेतरी शिवसेनेचे नेते मंडळी आहेत जे ते नाराज आहेत, कारण या कार्यक्रमावरून एकंदरीत भाजपनं कार्यक्रमाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलाय। एकंदरीत या कार्यक्रमात भाजपनं शिवसेनेची कुरघोडी केली आहे, बॅनर्स झळकत आहेत मुंबईत, त्यातही भाजपचे नेते मंडळी आहेत। त्यामुळे शिवस्मारकाचं श्रेय हे लाटण्याचा भाजपकडून प्रयत्न होताना दिसतोय।